राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर अश्लाघ्य टिप्पणी केल्यानंतर दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। आपला कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाला असं जानकर यांनी म्हटलंय। भगवानगडावर दसरा मेळाव्याला महादेव जानकरांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना खालच्या भाषेचा वापर केला होता। त्यानंतर जानकरांवर चहूबाजूने टीका झाली। राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जानकरांचे पोस्टर जाळले, रासपच्या कार्यालयांवर दगडफेक केली आणि त्यानंतर आज जानकरांनी त्या वक्तव्यावर खेद व्यक्त केलाय। जानकर स्पष्टीकरण देताना असं म्हणतात की खंडेरायाची शपथ, मी गरिबांचा प्रतिनिधी आहे, मी बलाढ्यांशी लढा देतोय, मी शिवी दिली नाही, जो ग्रामीण भाषेत शब्द रूढ आहे तोच मी वापरला, शंका असल्यास लोकांनी तो शब्द शब्दकोशात तपासावा। गेल्या अनेक वर्षांच्या भ्रष्टाचाराचं मूळ कुठं आहे हे जगाला माहीत आहे। या आशयाचं मीच काय अनेक लोक अनेकदा भाषणात बोलले आहेत। आत्ताच भगवानगडावरील भाषणाचं एवढं भांडवल झालं याचं विशेष वाटतं। सिंचन घोटाळा महाराष्ट्रातील लोकांच्या दुःखाचं मूळ आहे। यात कोण आहे हे सर्व ज्ञात आहे। राजकारणात खिशात दमडी नसताना मी बलाढ्य शक्तींना पुरून उरलो। माझ्या ग्रामीण लोकांच्या वावरातून व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्यातून हे शक्य झालंय। मी कोणाला वैयक्तिक दुखावण्यासाठी हे बोललो नाही। विपर्यास झाला हे वाईट आहे। चुकीच्या अर्थानं लोकांचं मन कलुषित झालं असेल तर मी खेद व्यक्त करतो।